आहे a boat is being rowed away from a cliff of 150 मीटर हाय. लक्ष द्या सगळ्यांनी. एक क्लिफ आहे. क्लिफचा अर्थ एक हाईट असलेला टॉवर समथिंग काही घ्या तुम्ही. तर या पद्धतीने असं समजा की एक हा क्लिफ आहे. तुम्ही इकडे काढू शकता. त्याची हाईट दिलेली आहे 150 मीटर. आणि एक बोट काय करत आहे अवे फ्रॉम म्हणजे बोट इकडून इकडे जात आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ बोट. इकडे जात आहे. आता काय म्हणतो बघा ऍट द टॉप ऑफ द क्लिफ द अँगल ऑफ डिप्रेशन. कारण आता इथून डिप्रेशनचा अर्थ इथे ऑब्झर्वर आहे आणि त्याने जो केलेला अँगल आहे तो आहे अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ द बोट चेंजेस फ्रॉम 60 टू 45. 60 टू 45 चा अर्थ असा असतो बेटा, असं समजा की एका पर्टिक्युलर टाइमला इथे बोट होती, त्यावेळेस तिचा जो होणारा अँगल आहे तो हा आहे. आता अँगल ऑफ एलिव्हेशन डिप्रेशन म्हणलंय, एक असं काढावं लागेल तुम्हाला. तर पहिला जो अँगल आहे तो एक्स ऍक्सिस सोबतचाच घेतो आपण. आता तुम्ही म्हणता सर निगेटिव्ह घेतला का? आपण एक क्लिफ इकडे काढलंय म्हणून. ठीक आहे, ते लक्ष दे. हा जर 60 इथं असेल तर ऑल्टरनेट अँगल नुसार इथे 60 होईल. आता काय म्हणतो पहा, हा अँगल 60 टू 45 मध्ये चेंज होतो. ते थोड्या वेळाने समजा इथे आली ती बोट, तर आता जेव्हा तो पाहतोय परत वरून या बोटकडे इथे, तर वापस तुम्ही जर पाहिला तर जो नवीन अँगल होतोय तो हा होतोय एवढा. बघा आपल्याला तो नाही, एवढाच होईल फक्त. हा किती आहे 45, तर इकडे येतो 45. प्रश्न इथपर्यंत सोपा आहे आणि इथपर्यंत आपण असे केलेले आहेत. पुढचा वेगळा पार्ट आहे. आता बघा, तर ह्याच्यासाठी जो टाइम टेकन दिलेला आहे यांनी, टाइम टेकन टू 60 डिग्री टू 45 डिग्री, म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढे डिस्टन्स कव्हर केले इथून इथपर्यंत, हे आहे 2 मिनिट्स. तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न येतो हा, म्हणून थोडस लक्ष द्या. 2 मिनिटांमध्ये एवढा चेंज केलेला आहे. तर प्रश्न ऍक्च्युअल असा येतो, द स्पीड ऑफ द बोट इज. मी म्हणलं ना फक्त प्रश्न अर्धवट ओळखीचा आहे, प्रश्न कम्प्लिटली वेगळा आहे. आता स्पीड काढायचे टाइम दिले तर डिस्टन्स काढा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम लावून करा. बरं, इथे तुम्हाला हाईट दिलेली आहे मीटर मध्ये, टाइम दिलेला आहे मिनिट्स मध्ये, तर तुम्ही याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट सुद्धा करायचं आहे. सो यू हॅव 5 मिनिट्स टू सॉल्व दिस. ट्राय. हा लक्ष द्या, या क्वेश्चन मध्ये अर्ध्याच्या वर पार्ट आपण ऑलरेडी केलेला आहे. ही हाईट माहिती आहे आपल्याला, त्यांनी सांगितलेलं आहे. हे बोलू नका, एकदा पहा. सी टू डी डिस्टन्स आपण एक्स मानून काढू. आधी हे डिस्टन्स काढू आपण. तर पहिल्यांदा घ्या तुम्ही ट्रायंगल, हा बीएसी घ्या. बीएसी मध्ये tan 60 लावा. tan 60 असेल 150 बाय एसी, तर हा असतो √3. तर एसी ला तुम्ही लिहा 150 बाय √3. याला तुम्ही लिहू शकता 50√3. रॅशनलाइज करून हे आलं मीटर मध्ये. दिस इज युअर फर्स्ट डिस्टन्स 50√3. आता एडी काढण्यासाठी हा मोठा ट्रायंगल घ्या. नाव tan 45, लक्ष द्या बेटा, दॅट इज 150 अपॉन दिस एंटायर पार्ट. तर इथं तुम्ही किती लिहू शकता, पूर्ण एडीज घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. हा 1 असतो, कारण हे घेऊन ऍड करत बसण्यापेक्षा हे सोपं आहे. तर पूर्ण एडी जे डिस्टन्स आहे ते 150 येईल. हे पूर्ण, कारण हे 50√3 त्याच्याहून स्मॉलर असणार नो डाऊट. ए बेटा थांब, तुम्ही दोघी बोलू नका. आता हे झाले तुमचे 2 डिस्टन्स. आपल्याला काढायचे सीडी, कारण तेवढ्याचाच वेळ माहिती आहे. तर सीडी ला तुम्ही लिहाल एडी मायनस एसी. सो इट्स 150 मायनस 50√3. त्याला तुम्ही 50 जरी कॉमन केलात तर इथं 3 येतं, मायनस √3 येतं. ठीक आहे, 50 3 मायनस 1.73,
तर 50 इंटू 1.27 हे 35 3 15 35 3 10 3 13 हे 6 वरचा 0 मग पॉइंट 63.5 हे आलं मीटर. हे झालं तुमचं C to D डिस्टन्स. आपल्याकडे दिलेला टाइम आहे C to D चाच हा CD साठी तो आहे 2 मिनिट्स. 2च मिनिटाच्या प्रवासासाठी स्पीड फार मोठी नाही येणार एवढंच लॉजिक, कारण बोट आहे ठीक आहे, जेट विमान नाहीये त्याच्यामुळे कमीच येणार एवढा अंदाज लावा. तर आता आपल्याकडे फॉर्म्युला असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. तर डिस्टन्स आपल्याकडे आलेला आहे 63.5, टाइम आहे 2 मिनिट्स. चलू द्या. आता आपल्याला हे आहे तुमचं मीटर पर मिनिट, ठीक आहे, मीटर पर मिनिट. तर या मीटरला किलोमीटर मध्ये करायचंय मला. एक काम करा, इथे मिनिट रेसिप्रोकेट करा, वर 60 जाईल. मिनिटाचे तुम्ही एका मिनिटामध्ये 1/60 आवर्स असतात, मग त्याला मी रेसिप्रोकेट केलं. आणि मीटर किती असतात 1/1000 किलोमीटर मध्ये विचार केला तर त्याला खाली आणा, म्हणजे 1000 ला खाली आणा. तुम्ही याला कसं लिहिलं असतं, नाही तर याच्या पुढे काय लिहिलं असतं 1/1000 आणि याच्या पुढे काय लिहिलं असतं 1/60. हे जास्त कॉम्प्लिकेटेड दिसतं म्हणून मी त्यांना रेसिप्रोकल केलं, बस काय नाही, अर्थ तोच आहे हा दोघांचा आहे. आता बघा तुम्हाला याला सॉल्व्ह, आता हे कशात कन्वर्ट झालं किलोमीटर पर आवर. ऍक्च्युली या क्वेश्चन मध्ये तसं करा म्हणलेलं नाही, पण मी तुम्हाला मुद्दाम हे सांगायला. असं विचारता लग्न तो कार्यक्रम इसका, आता हे किती झाले, इथे किती आलं 3. आता ह्याचा डेसिमल जाऊ द्या, किती जायचे डेसिमल 2 जातील ना इथून, म्हणजे इथे किती येईल 0.03. तर 63.5 0.03 5 3 15 9 1 10 18 1 19. त्याच्यानंतर किती प्लेसेस 3 प्लेसेस मी म्हणलं तुम्हाला, तर 1.9 किलोमीटर पर आवर. आता याच्यामध्ये जो क्रुशियल पार्ट आहे पूर्ण क्वेश्चनचा तो इथून आहे. हा क्वेश्चन बेसिकली तुमच्या रेग्युलर क्वेश्चन पेक्षा वेगळा इथून बनतो. बाकी तर ट्रिग्नोमेट्री बेसिक लावले आपण, हे कन्वर्जन आहे ना, हे मेन्सुरेशनचं कन्वर्जन आहे. चलो आगे बढ़ेंगे. एक बढ़िया मी डिस्क्रिप्शन वाइज क्वेश्चन सांगतो. देयर इज अ स्मॉल आयलँड इन द मिडल ऑफ अ 100 मीटर वाईड रिव्हर. ऐका ऐका, लगेच लिहू नका एवढी मोठी स्टोरी. मी म्हणालो तेच फक्त समजून घ्या, झालं याची बिमारी सुरू. एक नदी आहे 100 मीटर, हे 100 मीटर वाईड, म्हणजे तिचं पात्र आहे 100 मीटरचं, फारच लहान आहे. त्याच्या मिडलला कुठेतरी, मिड पॉइंटला नाही, मिडलला एक आयलँड आहे, छोटस बेट आहे. ठीक आहे, आता आपण याला पॉइंट ऑब्जेक्ट म्हणूनच बघतो, नाही तर ओरिजिनल त्याचं चित्र काढत बसतात दगड झाड, तसं काही करू नका. आता काय म्हणतंय, अँड अ टॉल ट्री स्टँड्स ऑन दी आयलँड. त्याच्यावर एक झाड आहे या पद्धतीनं. P and Q are the points directly opposite to each other on two banks. आता ह्या बँकचे दोन समोरासमोरचे पॉइंट्स आहेत P Q, पहा समजून घ्या. and in the line with 3. But if the angles of elevation of the top of the tree from point P and Q are 30 and 45. P कडून जेव्हा या झाडाच्या हाईटला पाहिलं तेव्हा 30 डिग्री अँगल होतो, आणि Q कडून पाहिलं तेव्हा इथला एलिव्हेशन अँगल 45 होतो. अरे काय सोपा प्रश्न आहे. चला, फाइंड हाईट ऑफ ट्री. फाइंड हाईट ऑफ ट्री. इथं पॉइंट टी घ्या, इथं चला बी घ्या. मी रेकॉर्ड केलं नाही, आता पहा. आपण हाईट तर कॉमन आहे, कुठून आहे बघा, कारण झाडाचं फिक्स आहे, त्याची हाईट नाही चेंज होणार. तर हे पूर्ण विड्थ 100 आहे, या पार्टला एक्स माना, हा 100 मायनस एक्स होईल. एक पहिल्यांदा tan 30 लावा, h अपॉन धिस tan 31 by √3. तर इथून एक h चं रिलेशन मिळते.
tan 45 लावा h/x tan 45 1 असल्यामुळे हाईट आणि x सेम आहे. म्हणजे जेवढी हाईट आहे तेवढंच हे डिस्टन्स आहे. आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल आहे हा. तर x आहे. तर x ची व्हॅल्यू h आहे. तर तुम्ही एक काम करा, ही व्हॅल्यू x ला h इथं म्हणा, कारण आपल्याला h काढायचं डायरेक्ट. तर तुम्ही ही व्हॅल्यू इथे ठेवून द्या, हे इक्वेशन मिळते. याला क्रॉस मल्टिप्लाय करून h कॉमन घ्या, 100/√3 + 1 येईल. रॅशनलाइज करा, सिम्प्लिफाय केल्यानंतर √3 ची व्हॅल्यू 1.73 ठेवा, 0.73 मल्टिप्लाय करा. गुड क्वेश्चन. चलो नेक्स्ट. इंटरेस्टिंग आहे, असंच पहा. An aeroplane when flying at a height of 4000 meter from the ground. ग्राउंड पासून मध्ये मध्ये बोल नका. ग्राउंड पासून 4000 मीटर हाईट वर इथे आहे एरोप्लेन, त्याला ए नाव द्या. चला. passes vertically above another aeroplane at an instant when the angles of the elevation of two planes from the same point. नीट काय म्हणते बघा, flying passes vertically above another aeroplane. म्हणजे इथे आहे ना, आता हा दुसऱ्या एका प्लेनच्या वर आहे, म्हणजे दुसरा प्लेन इथं कुठेतरी आहे. तर या प्लेनच्या तो वरून जातोय. छान, चांगला क्वेश्चन आहे. आणि एका वेळेला पाहिलं ॲट अन इन्स्टंट, तर दोन्हीकडे पाहण्याचे जे अँगल्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत फ्रॉम द सेम पॉइंट ऑन द ग्राउंड. समजा आपण ग्राउंडच्या इथून पाहिलं दोघांनाही, एका पर्टिक्युलर टाइम टी ला पाहिलं, एकाच वेळेस दोघांनाही पाहिलं, तर असं लक्षात आलं की याच्याकडे पाहिल्यानंतर आणि याच्याकडे पाहिल्यानंतर दोन अँगल होतील वेगवेगळे. तर हे अँगल्स आहेत 60 and 45. ऑब्विसली 60 पेक्षा 45 तर हा असेल आणि हा पूर्ण 60 असेल. ठीक आहे, मोठा अँगल 60 असेल ना. तर क्वेश्चन असा आहे, फाइंड द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द एरोप्लेन्स ऍट दॅट इन्स्टंट. म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स काढायचंय. तर चला, ग्राउंड आहे, याला फूट आहे म्हणून याला फी एफ म्हणू. ग्राउंड आहे याला जी म्हणू, याला बी म्हणा. तर तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड डिस्टन्स ए बी. इथे आपण लेट्स से हे एक्स मानू, तर हे पूर्ण 4000 मायनस एक्स होईल. आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय बस. तर पहिल्यांदा तुम्ही हा ट्रायंगल घ्या. तर इथे बघा tan 45 लावा. tan 45 काय तो एक्स अपॉन, चला याला आपण लेट्स से पी म्हणू. तर बघा हा 1 एक्स पी. तर एक्स आणि पी सेम झाले. ठीक आहे, काही अडचण नाही. आपल्याला जर या डिस्टन्स कडे जायचंय तर आपण याला इक्वेट करू शकतो या बेसला. आता या पुढच्या ह्याच्यामध्ये tan 60. tan 60 बघा किती आहे. हा हे पूर्ण डिस्टन्स आहे ना 4000 बाय पी. कळलं. आता पीच कोण आहे, एक्स आहे. हा किती झाला, √3 आणि हा झाला एक्स. ऍक्च्युली ह्याची काही गरजच नाही, म्हणजे ते काढायचंच आहे आपल्याला. एक्स आले किती येतं, तर 4000/√3 आलं. आता एक काम करा, आपल्याला विचारलेलं आहे एबीचं डिस्टन्स. एबी झालं पूर्ण 4000 मधून एक्स मायनस करा, म्हणजे कोण 4000/√3. तर 4000 कॉमन आउट घ्या, 1 मायनस 1/√3. तर इथून मला दिसतंय √3 मायनस 1/√3. किंवा इतकं घाण नको, सोपं करूया. नाही, घाण पाहायचे, याला घाण करावंच लागणार आहे आपल्याला. वर √3 घ्या, तेच करायलो. थांब ना, एक काम करा, 1/√3 आहे. हा
ये थोड़ा सा बारिश की वजह से आ गया. आता ते पंख्यात जाते आणि मरते 2 मिनिटात. हे बोल नका. आपल्याला ह्याला सबट्रॅक्ट करायचं ना. हे असं घ्या चला. किती आले बाबा सांग. 4000 रूट 3/3. फार खराब आहे याचा आन्सर. तसं मी केलं तरी ते खालचंही सोपं गेलं असतं आपल्याला. तेच येणार आहे फिरून काय येणार आहे दुसरं. रूट 3. थांब. याला रूट 3 घ्या. मला वाटते आपण एक काम करू. मी केलेलंच बरोबर होतं. कसंही करा कॅल्क्युलेशन आहे बेटा दुसरं काही नाही. 4000 काढलात ना 1 मायनस किती येतं रूट 3/3 येतं. अर्थ तोच आहे. इथे 1.73 घ्या. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशनला थोडीशी ईज येते. हा झाला 0.5 आहे की नाही 15 अप्रॉक्स जेवढं येतं 57. तर 4000 ला मल्टिप्लाय करा. 1 मधून हे काढून टाका. हे 3 हे 4 हे झाले 43. हे किती आले तुझं 19 समथिंग काय 16. हा तर हे साधारणतः 53 च्या आसपास येतं. ते काय डेसिमल सरकतो ना इकडे. अप्रॉक्स आहे हे. तुमचं हे महत्वाचं आहे. हे थोडंफार चालतं मीटर. ओके. तर अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न ट्रिग्नोमेट्री इज कम्प्लिटली ओव्हर. आपण आता खूप टाईपचे क्वेश्चन्स केलेले आहेत. पुढे मागे आपण जेव्हा एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू अजून पूर्ण सिलेबस संपल्यावर तेव्हा अजून काही चांगले क्वेश्चन्स काढू. तोपर्यंत एवढ्याची चांगली प्रॅक्टिस करा. आणि पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत मी. रिवाइज करू शकता तुमच्या प्लेलिस्ट मध्ये आहेत. आता तू पहा नव्हतास एवढे दिवस सगळे व्हिडिओ पाहून घ्यायचे. आणि लक्ष्मी येऊन आल्यानंतर आपण एक पूर्ण राऊंड ठेवणार आहोत. पूर्ण आता झालेल्या चॅप्टर्स एक टाइम टेबल घेऊन 2 दिवसाला एक पेपर. आणि मी स्टार्ट करणार आहे इलेक्ट्रिसिटी. आणि इकडे केमिस्ट्री मध्ये मी तुम्हाला मेटल्स नॉन मेटल्स हे घेतो. चला आता ह्याला बंद करूया.